शहरातील नियमित जो कचरा आहे तो उचलला जात नाहीये, तसेच रस्ते व गटार याची साफसफाई होत नाही। मी आपल्याला प्रूफ देऊ इच्छितो की हे दूषित आणि शहरामध्ये सध्या एवढा दूषित पाणी पुरवठा चालू आहे। या दोन्ही बाटल्या दाखवतो तुम्हाला। हा अस्वच्छ पाणी पुरवठा आजच वासुदेव गल्लीमधले पाणी आणलेलं आहे आणि हे आपल्या पिण्याचं पाणी बिसलरी पाणी आणलेलं आहे। तर आपण या दोन्हीचा किती फरक आहे हे आपल्याला दिसतोय। 1/1/2026 रोजी आम्ही अस्वच्छतेचं निवेदन दिलं होतं, तरी त्यानंतर सुद्धा तुळजापूर शहरामध्ये या प्रकारच्या स्वच्छता चालू आहेत। हे जे फोटोग्राफ आम्ही आता काढून आणलेले आहेत। आजची परिस्थिती आहे, हे कालचे फोटो आहेत। हे काल आता हा तर व्यक्ती पाणी सोडतोय आणि हा स्वच्छता पाणी सोडताना हा ड्रेनेजचं पाणी या वॉल मध्ये जातंय आणि तेच पाणी पिण्यासाठी येत आहे। ही कालची परिस्थिती आहे। तुळजापूर शहरातून आम्ही प्रत्येक भागातून विविध प्रकारच्या मागण्या मागून आणलेल्या आहेत। महिला आहेत, पुरुष आहेत, या प्रत्येकाच्या तक्रारी निवारण करण्यासाठी आमचे सर्व नगरसेवक, सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जाऊन या तक्रारी गोळा करून आणलेल्या आहेत। या तक्रारी त्यांनी स्वतः लिहून निवेदन दिलेलं आहे की येणारी घंटागाडी अनियमित येते, आठवड्यात एकदा दोनदा आणि त्याच्या वेळेचा टाइम नाही। तसाच जो स्वच्छता गोळा करण्यासाठी जे स्कॅनर लावलेला आहे सरकारनं, ते एका बिल्डिंगवर 25 स्कॅनर लावलेले आहेत। म्हणजे बोळात जायचं कारण नाही आणि जो एंट्रीला बोळ आहे त्या बोळाला एका ठिकाणी स्कॅनर मारलं म्हणजे 25 घराचा कचरा उचलला, अशी परिस्थिती आहे। यासाठी आम्ही ह्या लेखी तक्रारी दिल्या आहेत। शिवसाहेबांना वेळोवेळी तोंडी आणि लेखी निवेदन दिलं आहे, परंतु याचं उत्तर आम्हाला मिळत नाहीये। त्यामुळे एका बिल्डिंगवर आपल्या तुळजापूरच्या गावडे बिल्डिंगवरचं स्कॅनर आहे आणि त्या वडरवाड्याच्या बोळामध्ये गाडी जात नाही आणि एका स्कॅनर मध्ये 25 स्कॅनरला स्कॅनर काढून कचरा गाडी कचरा गोळा करत आहे। यासाठी हे जे झोपलेलं शासन आहे, हे जे सत्तेतले नगरसेवक आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष ज्यांनी मोठ्या मोठ्या बाता करून या तुळजापूर शहराला फसवण्याचं काम केलेलं आहे। आज आम्हा सर्वांना निवडून येऊन 3 महिने झाले, आज 21 तारीख आहे। या 3 महिन्यामध्ये 1% सुद्धा तुळजापूर